पार्क साईडला विक्रोळी भागात आलेले आहे. सर, खरं तर दरड प्रवण क्षेत्र आहे, त्याचा तुम्ही आढावा घेतलेला. मागच्या वेळेस इथे दुर्घटना झाली होती, काय इथे दुर्घटना झाली म्हणून आलो मी, आणि आता यावर्षी दुर्घटना होऊ नये म्हणून इथे या पूर्ण एरियामध्ये जे आहे लँडस्लाईड प्रोन एरिया आहे तिथं आपण सेफ्टी नेट लावतोय. सेफ्टी नेटच्या माध्यमातून पूर्णपणे ही जी काही डोंगर आहे जिथे दगड माती घसरू शकते ती पूर्णपणे प्रोटेक्ट होईल आणि त्यांना पूर्णपणे पावसाळ्यामध्ये कुठलाही धोका होणार नाही. सर, विशेष काळजी आपण यंदा घेतोय मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून. खरं तर तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा आपण हा संपूर्ण प्रकल्प चालू होता आणि आता पावसाळा. बाबा मगाशी बाईट दिली ना, बस ते अरे मुंबईत पाणी तुंबू नये म्हणूनच या ठिकाणी आपण हे काम करतोय. आणि महापालिका देखील जिथं स्थानिक पातळीवर जातो त्यामुळे लोकांना कळतं, लोक सांगतात इथे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तर आपल्याला त्याप्रमाणे काम करायला सोपं होतं. अगदी शेवटचा प्रश्न आहे, नाल्याची सुद्धा पाहणी केलेली, किती टक्के काम पूर्ण झालेलं? अरे मगाशी सांगितलं मी 85-87% नाले, मेजर नाले साफ झालेत आणि छोटे नाले 65% वर झालेत. 7 तारखेपर्यंत पूर्णपणे नाले सफाई होईल. खरं तर मोठं एक वाक्य म्हटलेलं की 7 तारखेपर्यंत पूर्ण नाले सफाई होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता 7 तारखेपर्यंत मुंबईच्या नाल्याची काय परिस्थिती असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकर सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.